बातमी आहे उद्धव ठाकरे गटाच्या बैठकीतनं। काल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पराभूत उमेदवारांची एक बैठक घेतली। या बैठकीत उमेदवारांनी पराभवाची कारण मीमांसा सांगितली आणि त्यातली महत्त्वाची दोन कारणं ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रपक्ष। काही मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपली कामं केली नाहीत असा आरोप अनेकांनी केलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीतनं बाहेर पडा अशी आग्रही मागणी बहुतांश उमेदवारांनी केली असं कळतंय। मात्र त्यावरती उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो नंतर ठरवू असं सांगितलंय आणि या विषयावरती जास्त बोलण्याचं टाळलंय। दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे गट स्वबळावर लढणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीतनंच बाहेर पडा, कारण केवळ ईव्हीएम नाही तर महाविकास आघाडीतले मित्रपक्ष देखील पराभवाला जबाबदार आहेत असं अनेक उमेदवारांनी उद्धव ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिलंय। या संदर्भात बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, ईव्हीएम वरती तर दोषारोप होताच, पण त्याबरोबरीनं मित्रपक्षांनी मदत न करणं हा सगळ्यात मोठा धोका खरं तर मानायला हवा असं म्हणणं आहे अनेक उमेदवारांचं। नेमकं काय झालं या बैठकीत? उदाहरण आहे सोलापूर मधलं, जेव्हा प्रत्यक्षात प्रचार सुरू होता तेव्हाच उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की प्रणिती तुम्ही आमच्यासाठी मदत करा, तुम्ही आमच्यासाठी मदत न करता मित्र धर्म जो आहे तो पाळत नाहीये। आणि जेव्हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये जागा वाटप संदर्भामध्ये फार एकत्रित अशा गोष्टी घडत नाहीत असं लक्षात आलं त्याच्यानंतर मग मैत्रीपूर्ण लढती अशा पद्धतीची गोष्ट बाहेर आली। आता मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत असं रमेश चन्नीथाला यांनी जाहीर केलं होतं। प्रत्यक्षात अशा अनेक मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या। एक प्रज्ञ मतप्रवाह काय आहे काँग्रेसमध्ये पण तो आहे की काँग्रेसची जी मतं आहेत ती शिवसेनेला जातात, शिवसेनेची मतं मात्र काँग्रेसला मिळत नाहीत। आणि जसा निकाल जाहीर झाला तसा लगोलग सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काँग्रेसवरती तोफ डागली होती। काँग्रेसनं कसं नियोजन चुकवलं, जागा वाटपात कसा गोळ झाला, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यामुळे काय घडलं, आणि तोच सूर बहुतांश पराभूत झालेल्या आमदारांनी उमेदवारांनी आता त्या बैठकीमध्ये लावलाय अशा पद्धतीच्या बातम्या प्रकाशित झाल्या। पण लगोलग ह्या संदर्भामध्ये काही घडणार नाही, तर महायुती किंवा महाविकास आघाडी संदर्भामध्ये दोनच गोष्टी समोर आहेत। एक तर विधिमंडळात त्यांचं जे काही कामकाज असेल ते एकत्रितपणे करतात का, कारण विरोधी पक्षनेतेपद जर आदित्य ठाकरे यांना हवा असेल तर त्यांना महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षाची साथ लागेल, 19 संख्याबळ आहे। आणि दुसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। यापूर्वीच या संदर्भामध्ये अनेक वेळेला जे काही आपण राजकीय इतिहास बघितला तर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या आणि विरोधी पक्षात असलेल्या मंडळींनी सुद्धा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेल्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीत तुम्ही बाहेर पडा असा जो उद्धव ठाकरे यांना आग्रह केला जातो आहे या संदर्भामध्ये लगोलग काहीच निर्णय होणार नाहीये। पण हे निश्चित आहे की अशा संदर्भातली भावना शिवसेनेमध्ये आहे, तशीच भावना काँग्रेसमध्ये पण असल्याची चर्चा नक्की। मात्र राहुल, या सगळ्याचा परिणाम जर बघितला म्हणजे लोकसभेला खरं तर याचा फायदाच एकीकडे उबाठा गटाला झालेला आपण पाहिला होता, मग यावेळेला झालेला तोटा आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असणाऱ्या निवडणुका या सगळ्याचा असा कसा धांडोळा घेतला जाणार आहे याबद्दल काही कळू शकलंय? एक तर मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या दृष्टीने फार महत्वाची आहे। त्या पाठोपाठ ते ठाणे, कल्याण, नाशिक आणि पुणे ती वगळता इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं फारसं बळ नाही। अगदी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना सुद्धा 6व्या क्रमांकाचा पक्ष तेव्हाच्या बनला होता उद्धव ठाकरे यांची शिवसेना। जागा वाटप आणि ह्या संदर्भामध्ये चर्चाच होऊ शकते महाविकास आघाडीमध्ये, तर ती होईल ती फक्त मुंबई अंतर्गत, कारण मुंबईमध्ये सुद्धा काँग्रेसचे काही पॉकेट्स आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्वच नाही। या एका मर्यादे पलीकडे संभावित एकत्रितपणे लढा देण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी एकसंघ असणं या दृष्टीनं आता चर्चा सुरू होईल, कारण दुसऱ्या पातळीवरती दोन ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। मूळ मुद्दा काय आहे की महाविकास आघाडीचे जे दोन घटक पक्ष आहेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एकमेकाविषयी विश्वासार्हतेचं वातावरण नव्हतं। ते जागा वाटपापासूनही आपण बघत होतो आणि अंतिमतः जेव्हा निकाल जाहीर आला मधल्या काळामध्ये ज्या प्रचाराच्या गोष्टी घडल्या जी मी आत्ताच सांगितल्या हे बघता दोन्ही पक्षातला अंतर निश्चितपणे वाढलेला आहे। विशेषतः पृथ्वीराज चव्हाण आणि जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत यांचं ठाम मत झालेलं आहे की आपला स्वतःचा जो मतदार आहे तो मतदार पूर्णपणे शिवसेनेकडे झुकलाय, पण शिवसेनेची मतं आपल्याला मिळत नाहीत। या एकाच मुद्द्यावरती भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्रित येणार की नाही हे ठरेल, आणि आता तशी शक्यता इतक्यात व्यक्त करून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली
हे दिसण्यासाठी आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची वाट पाहावी लागेल. पण मधल्या काळामध्ये विधानसभेमध्ये नक्कीच. विरोधी पक्षनेत्याची निवड महत्वाची आहे. आदित्य ठाकरे यांची त्या ठिकाणी निवड व्हावी असा प्रयत्न शिवसेनेकडनं सुरू आहे. भास्कर जाधवांनी तसं पत्र दिलंय आणि प्रत्यक्षात असं व्हायचं असेल तर शिवसेनेच्या आमदारांची सुद्धा त्यांना साथ लागेल. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल.